मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर सतीलाल पाटील. आज सोयाबीनच्या एकात्मिक कीड नियंत्रण या प्रोग्रामसाठी सोयाबीनच्या एकात्मिक कीड नियंत्रणावर माहिती घेण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत आणि ॲग्रोवनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आज आपण ही माहिती घेणार आहोत. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे सोयाबीन हे किती महत्त्वाचं पीक आहे आणि खरं सांगायचं तर सोयाबीन हे प्रोटीनचा आगार आहे असं म्हटलं तरी ते खोटं ठरू नये. कारण सोयाबीन आत्ताच्या तरी घडीला वनस्पतींमध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन देणारं पीक आहे आणि देशातील नाही तर जगातली सगळ्यात मोठी प्रोटीनची भूक भागवण्याचं वनस्पतीजन्य प्रोटीनचं काम सध्या सोयाबीन करतो आहे. सोयाबीनमध्ये ग्लायसिन नावाचं अमिनो आम्ल असतं. ॲक्च्युली प्रोटीन म्हणजे काय तर प्रोटीन ही अमिनो ॲसिडची लाँग चेन असते. म्हणजे रेल्वेच्या डब्यांसारखे एकाला एक जोडलेले अमिनो ॲसिड जर एकत्र आले तर त्याचं प्रोटीन बनतं आणि हे अमिनो ॲसिड किती प्रकारचे आहेत त्याच्यावरनं ते प्रोटीन कुठलंही हे ठरतं. तर सोयाबीनमध्ये ग्लायसिन नावाचं अमिनो आम्ल खूप मोठ्या प्रमाणावर असतं आणि म्हणून सोयाबीनचं जे सायंटिफिक नेम आहे ते पण ग्लायसिनवरनं पडलेलं आहे. जर आपण तेलाचं प्रमाण म्हटलं कारण सोयाबीनचं तेल आज खूप खाल्लं जातं आहे, प्रत्येक किचनमध्ये घराघरामध्ये त्याचा वापर होतो आहे. तर साधारणतः 20% तेलाचं प्रमाण ज्या हायब्रिड व्हरायटीज आहेत सोयाबीनच्या कमर्शियल व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये आहे. आणि जर सोयाबीनचं आपण क्षेत्र बघितलं तर भारतात एकूण जेवढं सोयाबीन पिकवला जातो त्याच्यापेक्षा 35% सोयाबीन हा एकटा महाराष्ट्रात पिकवला जातो. याच्यावरनं महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा किती मोठा वाटा आहे सोयाबीनच्या पिकामध्ये आणि भारताला प्रोटीन मिळवून देण्यामध्ये हे याच्यावरनं आपल्या लक्षात येतं. आणि ॲक्च्युली सोयाबीन पीक घेत असताना खूप सारे प्रॉब्लेम्स हे येत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं कीड नियंत्रण आणि रोग नियंत्रण हे सगळ्यात मेजर प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये. तर आपण सोयाबीनच्या कीड आणि रोग याचं एकात्मिक नियंत्रण कसं करू शकू याची थोडक्यात माहिती घेऊयात. सोयाबीनचं ज्यावेळेस आपण पीक घेत असतो त्यावेळेस त्याच्या पेरणीपासून तर हार्वेस्टिंगपर्यंत ज्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये जे रोग येतात, कीड येतात, जे प्रॉब्लेम्स येतात तर त्याच्यावर आपण थोडासा प्रकाश टाकूया आणि त्याच्यावर आपल्याला काय करता येईल, आपल्याला त्याच्यापासून कशा पद्धतीने वाचता येईल याच्यावर आपण सध्या माहिती घेऊया. सोयाबीन जेव्हा आपण पेरतो तेव्हा सगळ्यात पहिले बियाणं हे व्यवस्थित निवडणं खूप आवश्यक आहे. कारण बरेचसे जे रोग असतात ते बियाणातनं येत असतात. मग ते बुरशीजन्य रोग असतील किंवा व्हायरस असेल ज्याला विषाणूजन्य रोग म्हणतात, चुरडामुरडा व्हायरस म्हटला जातो. तर त्याच्यासाठी जर बुरशीजन्य रोग असेल तर आपण त्याच्यासाठी सीड ट्रीटमेंट किंवा बीज प्रक्रिया करू शकतो आणि त्याच्यातनं बुरशी किंवा जीवाणू हे मरतात आणि पुढे तो रोग जात नाही त्याच्यातनं. पण विषाणूजन्य पिकांसाठी विषाणूजन्य रोगांसाठी मात्र सीड ट्रीटमेंट करून बीज प्रक्रिया करून काही फायदा नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला विषाणू विरहित म्हणजे व्हायरस विरहित बियाणंच घ्यायला लागतं. त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. कारण व्हायरस हा फक्त 2 गोष्टींना पसरतो. एक म्हणजे रस शोषणाऱ्या किड्यांमधनं आणि दुसऱ्यामधनं बियांमधनं. त्याच्यामुळे आपलं बियाणं हे विषाणू विरहित असलं पाहिजे. तर बीज प्रक्रिया ही जीवाणू आणि बुरशी या 2 प्रकारच्या रोगांसाठी आपल्याला करायची आहे. बीज प्रक्रिया 2 प्रकारची असू शकते. एक म्हणजे जैविक आणि दुसरं म्हणजे रासायनिक. आता आपल्या या प्रेझेंटेशनमध्ये जैविक आणि रासायनिक यांचा वेळोवेळी उल्लेख येणार आहे. तर हा उल्लेख मी सुरुवातीला जैविकचा करणार आहे आणि नंतर रासायनिकचा करणार आहे. कारण ज्या वेळेस आपल्याकडे जैविक पर्याय उपलब्ध नाहीच आहेत त्याच वेळेस आपण रसायनं वापरायची आहेत आणि केमिकल पेस्टिसाईड वापरायचे आहेत. अदरवाईज आपल्याला केमिकल पेस्टिसाईडवर जायचं नाही आहे. तर आपण जर जैविक बीज प्रक्रिया म्हटली तर सगळ्यात पहिले त्याचा नंबर येतो ते म्हणजे ट्रायकोडर्मा बुरशी आणि सुडोमोनास फ्लोरोसेन्स नावाचा जीवाणू याचा. ट्रायकोडर्मा ही आपली मित्रबुरशी आहे आणि ती मित्रबुरशी वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशांच्या शरीरावर स्वतःला सापासारखं लपेटून घेते. वेगवेगळे विकर म्हणजे एन्झाईम्स त्याच्यावर टाकते. त्याच्यामध्ये एन्झाईम्स टाकून एन्झाईमचं विष टाकून त्या बुरशीला किंवा जीवाणूला ते मारून टाकते आणि अशा पद्धतीने ट्रायकोडर्मा हे बियांचं संरक्षण करत असते. म्हणजे थोडक्यात हा आपला मित्र जीवाणू मित्र बुरशी म्हणता येईल जी बियाण्यांवर बसते आणि जास्त काळ ती तिथे टिकून राहते. त्याचबरोबर सुडोमोनास फ्लोरोसेन्स नावाचा जीवाणू आहे. तो जीवाणूसुद्धा आपण बीज प्रक्रियेमध्ये वापरू शकतो आणि तो जीवाणूसुद्धा बियाण्यांचं वेगवेगळ्या रोगांपासून रक्षण करू शकतो. कारण बियाण्याची वाढ व्यवस्थित झाली तर बाकी सगळं पुढे. जसं आपण म्हणतो की
बाळाची वाढ जर व्यवस्थित असली किंवा आईच्या पोटात जर बाळ व्यवस्थित वाढलं तर तो पुढे चांगल्या पद्धतीने त्याची वाढ होईल, ग्रोथ होईल आणि तो पुढे चांगला सुदृढ बालक बनू शकेल. तशीच गोष्ट ही बियाण्यांसाठी पण आहे. बियाणं जर व्यवस्थित उगवलं, सुदृढ असलं, त्याच्यात जर कुठला रोग नसला तर ते झाड पुढे चांगलं येऊ शकेल आणि आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पन्न देऊ शकेल. तर ही झाली जीवाणू आणि जीवाणू आणि बुरशी याच्यासाठी करायची बीज प्रक्रिया, जैविक बीज प्रक्रिया. जर जैविक बीज प्रक्रियेबरोबरच किंवा त्याच्या शिवाय रासायनिक बीज प्रक्रिया आपण करू शकतो. तर थायरम आणि कार्बेंडाझिम हे 2 प्रकारचे जे रसायनं आहेत, रासायनिक कीटकनाशक आणि बुरशीनाशक आहेत, याची प्रक्रिया आपण बियाण्यांना करू शकतो. साधारणतः 3 ते 4 ग्रॅम प्रति किलो बियाण्यांसाठी थायरम आणि कार्बेंडाझिम वापरतात आणि पेरण्याच्या अगोदर त्याला मिक्स करतात. आता आपल्याला प्रश्न पडेल की मग आम्ही रसायनं आणि जैविक कीटकनाशक असं दोन्ही एकत्र बीज प्रक्रियेला द्यायचं का? खरं सांगायचं तर रसायनं आणि जैविक कीटकनाशक ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास सारखे एकत्र वापरणं हे रिकमेंडेड नाही आहे, त्याची शिफारस केलेली नाही आहे. कारण काय की ही रसायनं जैविक कीटकनाशकांना पण मारायची शक्यता असते. पण आपण एक काम करू शकतो की रसायनांच्या अगोदर ट्रीटमेंट द्यायची आणि जे जैविक कीटकनाशकं आहेत ती ऐन वेळेस वापरायची. म्हणजे आता आपल्याला पेरायचं आहे तर तास 2 तास अगोदर त्याला प्रक्रिया करायची आणि वापरायचा. प्रक्रिया बऱ्याच प्रकारे करू शकतो, पण सगळ्यात साधा आणि सोपं की बियाणं पेरण्याच्या अगोदर थोडंसं पाणी शिंपडायचं एकदम बारीक आणि ट्रायकोडर्मा किंवा सुडोमोनासची जी पावडर आहे बुरशीची त्याच्यावर टाकायची, त्याला मिसळायचं व्यवस्थित आणि त्याला पेरायला घ्यायचं. तर ही झाली बीज प्रक्रिया. बीज प्रक्रियेमध्ये आपण बुरशी आणि जीवाणू याच्यातनं येणारे जे रोग आहेत तर त्यांचं नियंत्रण तिथंच करतो. आता पेरणी अगोदर किंवा पेरणीनंतर अजून महत्त्वाचा विषय येतो म्हणजे ते तणाचं व्यवस्थापन. ते तण आपण कसं नियंत्रित करू शकतो किंवा तो, कारण आता सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे, सगळ्यात मोठी जी समस्या आहे ती तणाचीच असते. रोजगार वाढला आहे, लोक मिळत नाहीत काम करायला, मजुरांचा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामुळे शेतात तण काढायला मजूर मिळणं कठीण झालं आहे. तणाचे जनरली 2 प्रकार असतात. एक म्हणजे असं प्रकारचं तण ज्याचं पान मोठं असतं, त्याला ब्रॉड लीफ म्हणतात आणि ज्याच्यामध्ये गाजर गवत, कोंबळा गवत वगैरे वगैरे अशा पद्धतीचे गवतं आपल्याला दिसतील. आणि दुसऱ्या प्रकारचं जे गवत असतं ते म्हणजे अरुंद पानाचं तणांसारखं, ज्याच्यामध्ये हरळी, कुंदा अशा प्रकारचं गवत असतं. तर ही 2 प्रकारची गवतं साधारणतः दिसतात. मोठी त्याचं एक वर्गीकरण केलं असं आपण म्हणू शकू. तर ही जे दोन्ही प्रकारची गवतं आहेत तर ह्याला सगळ्यात पहिले जी परंपरागत चालत आलेली पद्धत आहे ती म्हणजे निंदणी करणं किंवा डवरणी करणं, त्याला निंदून काढणं खुरप्याने. ही मेकॅनिकल मेथड झाली, फिजिकल मेथड झाली. दुसरा तणाचं नियंत्रण करायचा प्रकार आहे ते म्हणजे आच्छादन करणं. म्हणजे शेतातनं जो काडी कचरा आलेला असतो तोच जर सरीमध्ये किंवा झाडाच्या मुळाच्या आजूबाजूला पसरला तर त्याच्यामुळे तण उगवत नाही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि अजून जमिनीमध्ये ओलावा टिकून राहतो आणि ज्याला ऑर्गॅनिक मॅटर्स म्हणतात, ती ऑर्गॅनिक मॅटर्स, सेंद्रिय घटक जे आहेत ते पण मुळाला, पिकाला मिळणं त्याच्यामुळे शक्य होतं. तर आच्छादन जर आपल्याला करता आलं तर निश्चितच चांगलं आहे. कारण आच्छादनामध्ये जी फॉरेस्ट इकोसिस्टीम म्हणतात, जी फॉरेस्ट इकोसिस्टीम आहे ती फॉरेस्ट इकोसिस्टीम डेव्हलप होते. आपल्याला माहीत असेल जंगलात काय होतं, जंगलात एवढी मोठी मोठी झाडं आहेत, कोणी खत टाकायला जातं का त्यांना, कोणी फवारतं का, नाही फवारत कोणी, पण तरी ती झाडं वाढली आहेत आणि प्रत्येक झाड आपलं अस्तित्व टिकून आहे. कारण काय होतं की जी झाडाचा पालापाचोळा जमिनीवर पळतो तो पालापाचोळा जमिनीवर साठत जातो, त्याच्या खाली जो मॉइश्चर आहे त्याच्या आधारे सूक्ष्मजीव वाढतात, त्या पालापाचोळ्याला कुजवतात, त्याचं कार्बन फिक्सेशन म्हणतात, त्याला थोडक्यात जमिनीचा कार्बन डेव्हलप होणं म्हणतात किंवा ऑर्गॅनिक मॅटर डेव्हलप होणं म्हणतात. ते सेंद्रिय पदार्थ डेव्हलप होतो आणि अशा पद्धतीने जमिनीतली माती ही रिच होत जाते. मायक्रो ऑर्गॅनिझम हा कार्बन जो आहे तो जमिनीला मिळवून देत असतात आणि अशा पद्धतीने जमिनीचा पोत डेव्हलप होतं, जमिनीची सुपीकता डेव्हलप होते. त्याच पद्धतीचं सॉईल डेव्हलपमेंटचं काम किंवा ऑर्गॅनिक मॅटर डेव्हलपमेंटचं काम आच्छादनामुळे शेतात होतं. म्हणजे त्याचं आता ही दुधारी तलवार झाली की आपल्याला सेंद्रिय कार्बन पण मिळतो आहे आणि तणाचं पण नियंत्रण होतं आहे. तर ह्या गोष्टी आपण
जैविकदृष्ट्या करू शकतो. त्याच्यानंतर उगवणीपूर्वी आणि उगवणीनंतर अशा 2 प्रकारचे तणनाशकही आवश्यक आहेत. अशा 2 प्रकारचे तणनाशकही उपलब्ध असतात. म्हणजे काय की आपलं पीक उगवायच्या अगोदर आपण फवारून तणाला मारून टाकणं किंवा पीक उगवल्यानंतर आपण तणनाशक मारणं. तर उगवणीपूर्व आणि पेरणीपूर्व तणनाशक असं त्याला म्हणतात. तर त्याच्यामध्ये सगळे रसायनच आहेत, ज्याच्यामध्ये मेटाक्लोर, पेंडिमिथॅलिन, सल्पेंट्राझोन अशा प्रकारचे वेगवेगळे तणनाशकं उपलब्ध आहेत आणि ही तणनाशकं आपण वापरू शकतो. याच्याबरोबर जैविक तणनाशकं उपलब्ध आहेत, पण भारतात अजून ही तणनाशकं उपलब्ध नाही आहेत. याचं कारण ती महाग आहेत आणि याचा डोस पण खूप जास्त असतो. म्हणजे रसायनांच्या जे डोस आहेत, रासायनिक तणनाशकांचे जे डोस आहेत याच्या जवळपास 10 पट त्यांचा डोस जास्त असतो. तर त्याच्यामुळे ती आपल्याकडे खूप पॉप्युलर नाही आहेत. दुसरे जे तणनाशक असतात ते उगवणी पश्चात तणनाशक आहेत. तर याच्यामध्ये इमॅजिथायपर आहे, फ्लिओझोफोप पी ब्युटाईल आहे, त्याच्यानंतर रोपाफ्युजाफोम आहे. तर अशा प्रकारची जी तणनाशकं आहेत ही साधारणतः 300 मिली प्रति एकर असा त्यांचा डोस असतो. तर तो आपण वापरू शकतो. याच्यामध्ये डोस प्रत्येकाचा वेगळा वेगळा आहे. आपण लेबल बाटलीवरचं व्यवस्थित वाचणं आणि त्या हिशोबाने त्याचा वापर करणं ते आपण करू शकाल त्याच्यातनं. दुसरी गोष्ट म्हणजे तणनाशक आपण ज्यावेळेस फवारू त्यावेळेस जमिनीमध्ये ओलावा हा पुरेसा असणं आवश्यक आहे. आणि तणनाशक फवारताना त्याला एक प्लेट लावलेली असते, त्याला फ्लॅट फॅन किंवा फ्लड जेट नोझल म्हणतात. तर त्या प्रकारचा नोझल वापर म्हणजे जेणेकरून की ते तणनाशक पिकांवर उडू नये आणि पिकं त्याच्यामुळे जळू नयेत. तर ही काळजी घेणं आवश्यक आहे. आता प्रश्न येतो तणनाशकानंतर, तो म्हणजे कीड आणि रोग व्यवस्थापनाचा, की किड्यांचा नायनाट कसा करायचा आहे. कारण आपण पेरतोय म्हणजे त्याच्यावर कीड येणारच आणि कीड आली तर त्याचं व्यवस्थापन आपल्याला करायलाच लागेल. तर त्याच्यासाठी ज्या कल्चरल मेथड्स आहेत त्याच्यामध्ये व्यवस्थित नांगरट करणं, जेणेकरून जे त्याचे कोश असतील, अळ्या असतील ह्या वरती येणं आणि ॲटोमॅटिकली पक्ष्यांद्वारे त्याचं नियंत्रण केलं जाणं. तर नांगरट व्यवस्थित होणं आवश्यक आहे. पिकांची फेरपालट होणं आवश्यक आहे. कारण काय की एका पिकावर समजा एखादा रोग किंवा एखादी कीड ही जर जास्त येत असेल तर दुसऱ्या वर्षी तेच पीक घेतलं तर त्या जमिनीत ऑलरेडी तो रोग कीड ऑलरेडी असेल, म्हणजे अगोदरच ती तिथं बसलेली असेल. तर त्याच्यासाठी ते आयतंच पीक मिळालं असं होईल. तर त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारचं पीक जे त्या किडीला किंवा रोगाला तेवढं बळी पडत नाही, ते रेजिस्टंट आहे, त्याला विरोध करतं, अशा प्रकारचा जर आपण पिकांचा फेरपालट केला तर आपण जास्त रोग आणि किडीचं प्रमाण शेतात येणार नाही याची काळजी घेऊ. दुसरं म्हणजे एकाच वेळेस पेरणी करणं. कारण काय होतं आहे की शेजारच्या शेतांमध्ये जर वेगवेगळ्या वयाची पिकं असतील, वेगवेगळ्या वेळेस पेरलं गेलं असेल तर अळीच्या सगळ्या ज्या अवस्था आहेत त्या तिथं उपलब्ध असतात. म्हणजे लहान पिकावरच्या काही अवस्था असतात, मोठ्यावरच्या असतात आणि ह्या अवस्था मग एका शेतातून दुसऱ्या शेतामध्ये ॲटोमॅटिकली त्या जात असतात. त्याच्यानंतर ज्या झाडाला किंवा जे पीक रोगग्रस्त आहे आणि जर त्याला खूप डॅमेज झालं आहे तर त्याला व्यवस्थित नष्ट करणं किंवा किड्यांचे कोश, अळ्या या व्यवस्थित नेऊन नष्ट करणं, जमिनीत गाडून टाकणं हे पण खूप आवश्यक आहे. कारण जर बुरशी किंवा जीवाणूचा रोग असेल आणि झाडाची पानं पडलेली असतील तर त्याच्यातनं परत दुसऱ्या झाडांना किंवा दुसऱ्या पिकाला त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तर त्याच्यामुळे ते व्यवस्थित नष्ट करणं आवश्यक आहे. जसं आपण करोना काळामध्ये सॅनिटायझेशनची व्यवस्था घेतोय, वेळोवेळी हात सॅनिटाईज करून घेतोय, तोंड धुतोय साबणानं, त्याच प्रकारे आपल्याला शेतामध्ये सुद्धा स्वच्छता ठेवायची आहे. कारण पडलेलं एक पान तो रोग दुसऱ्या पिकापर्यंत घेऊन जाऊ शकतो. तर आपल्याला शेतातलं सॅनिटायझेशन हे मेंटेन करायचं आहे. त्याच्यानंतर शेतामध्ये पक्ष्यांना बसण्यासाठी जागा केल्या पाहिजेत. म्हणजे मग त्याच्यासाठी आपण काठ्या रोवून जागा करू शकतो, मांडव करू शकतो. तर कारण काय की जेणेकरून पक्षी जास्त असले तर ते किड्यांचं नियंत्रण करू शकतील आणि जीवस्य जीवनम जी उक्ती आहे त्याच्याप्रमाणे पक्षी किड्यांचा नायनाट करतील आणि आपला कीटकनाशकांवरचा खर्च त्याच्यामुळे कमी होऊ शकेल. अजून एक प्रकाश सापळे आपण वापरू शकतो. प्रकाश सापळ्यामध्ये काय असतं की पिवळ्या रंगाकडे बरेचसे किडे हे आकर्षित होत असतात आणि ह्या पिवळ्या रंगाकडे आकर्षित होण्याच्या गुणधर्माचा फायदा घेऊनच
प्रकाश सापळे बनवले आहेत. म्हणजे वरती एक लाईट लावलेला असतो, त्याच्या खाली रॉकेल किंवा कीटकनाशक टाकलेलं पाणी ठेवलेलं असतं. रात्रीच्या वेळेस किडे त्या लाईटकडे आकर्षित होतात आणि खाली पाण्यामध्ये पडतात. आणि आपण समजा एक जरी पतंग त्याचा पकडला तरी एक पतंग शेकडो अंडी घालणार असतो. म्हणजे एक पतंग पकडल्यावर आपण शेकडो अंड्यांचा नायनाट तिथं करत असतो. तर ह्या पद्धतीने आपण प्रकाश सापळ्यांचा वापर करू शकतो. त्याचबरोबर कामगंध सापळेही वापरता येऊ शकतात. त्याला इंग्रजीमध्ये सेक्स फेरोमोन म्हणतात. म्हणजे प्रत्येक मादी नराला आकर्षित करून घेण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं रसायन हवेत सोडत असते. जसं माणसं हे बोलून एक दुसऱ्याबरोबर संवाद साधत असतात. भाषा हे आपलं संवादाचं माध्यम आहे. पण किडे कसा संवाद साधतात, ते कसा कॉन्टॅक्ट करतात एक दुसऱ्याला, तर किड्यांची जी भाषा आहे ती म्हणजे रसायनांची भाषा आहे. एक किडा दुसऱ्या किड्याबरोबर एक विशिष्ट प्रकारचं रसायन हवेमध्ये सोडून त्याच्याबरोबर कम्युनिकेट करत असतो, संवाद साधत असतो. तर मादी नराशी संवाद साधताना हे रसायनं सोडते आणि ह्या रसायनांच्या वासाने तो नर मादीला शोधत येतो. आणि हाच जो कामगंध आहे, हा कामगंध शास्त्रज्ञांनी लॅबमध्ये तयार केला आणि त्याच्यापासून कामगंध सापळे तयार केले. म्हणजे एका सापळ्यामध्ये ही कामगंधाची गोळी, सापळ्याची गोळी लावलेली असते. ह्या गोळीच्या वासाने नर पतंग ओढला येतो, म्हणजे तिकडे अट्रॅक्ट होतो, आकर्षित होतो आणि त्या सापळ्यामध्ये अडकतो. आणि एक पतंग पकडला, जसं मी मगाशी सांगितलं, तर काही अंडी, म्हणजे शेकडो अंडी आपण त्याच्यातनं वाचवू शकतो. आणि शेकडो अंडी वाचवली म्हणजे आपण शेकडो अळ्या वाचवल्या, आणि शेकडो अळ्या वाचवल्या म्हणजे अजून हजारो त्याच्या पुढच्या पिढीतले किडे वाचवले. तर अशा पद्धतीने आपण कामगंध सापळेसुद्धा वापरू शकतो. त्याचबरोबर जसं मगाशी सांगितलं तसं रोगमुक्त बियाण्यांचा वापर करायचा. बियाण्यामधनं जर रोग जात असतील तर मग शेत आपण निरोगी आणि सॅनिटाईज ठेवलं तरीसुद्धा बियाण्यातनं तो रोग जाणार आहे. तर बियाणं निवडताना खूप काळजीपूर्वक आपण बियाणं निवडायला पाहिजे. त्याचबरोबर कीड आणि रोगप्रतिकारक जातींचा वापर करायला पाहिजे. कारण अशा बऱ्याचशा जाती अवेलेबल आहेत की त्या पर्टिक्युलर रोगाला किंवा त्या किडीला त्या विरोध करतात किंवा जुमानत नाहीत. अशा प्रकारच्या जाती जर आपण व्यवस्थितरित्या इम्प्लिमेंट केल्या, उगवल्या, तर मात्र आपलं नुकसान व्हायची शक्यता खूप कमी होते. आणि त्याचबरोबर परोपजीवी कीटक जे आहेत त्यांचा वापर करता येऊ शकतो किंवा त्यांच्या वाढीला पूरक असं वातावरण आपण निर्माण करून देऊ शकतो. तर परोपजीवी किडे म्हणजे काय, की जो किडा आपल्याला त्रास देणाऱ्या किड्याला खातो तो आपला मित्र, आणि अशा मित्र किडींना आपल्याला शेतात वाढवायचं. तर मित्रकिडी कोण आहेत? मित्रकिडी भरपूर आहेत. गांधील माशी मित्रकीड आहे. ती अगदी माव्यापासून, मिलीबगपासून तर वेगवेगळ्या किड्यांच्या शरीरामध्ये अंड टाकते आणि त्याचं अंड त्या अळीच्या शरीरामध्ये वाढत जातं आणि त्या अळीला मारतं. त्याचबरोबर फायटोसिलस माईट, निओसिलस माईट, लेडीबर्ड बिटल, त्याच्यानंतर क्रिप्टोलिमस, त्याला लेडीबर्ड बिटललाच क्रिप्टोलिमस म्हणतात. त्याच्यानंतर लेसविंग, अशा प्रकारचे वेगळे वेगळे जे किडे आहेत ते आपले मित्र कीटक म्हणून शेतामध्ये ऑलरेडी असतात. आपण जेव्हा रासायनिक कीटकनाशकांचा मारा कमी करू शेतामध्ये, तेव्हा ॲटोमॅटिकली हे जे किडे आहेत हे मोठ्या प्रमाणात यायला सुरुवात होते. बऱ्याचशा देशांमध्ये हे किडे लॅबमध्ये बनवतात आणि त्याला शेतामध्ये सोडतात. आपल्याकडे पण बरेचसे लॅब आहेत. काही लोक या किड्यांना बनवतात आणि आपण त्यांना कृत्रिमरित्या शेतामध्ये सोडवू शकतो. ह्या एवढ्या सगळ्या गोष्टी जर आपण शेतात व्यवस्थित करू शकलो तर आपण एकात्मिकपणे कीड आणि रोगाचं नियंत्रण करू शकतो आणि जास्तीत जास्त नुकसानीपासून वाचवू शकतो. तर हा झाला एकात्मिक कीड नियंत्रणासाठीच्या घ्यायच्या खबरदारी संबंधीचा एक थोडासा कीड आणि नियंत्रणासंबंधी आपण घ्यायची काळजी. पण आता रासायनिक कीटकनाशकांचा पण आपल्याला समतोल वापर करायचा आहे. रासायनिक कीटकनाशकं खूप वापरायची नाही आहेत. जेव्हा जैविक पर्याय खुंटतील तेव्हाच रासायनिक कीटकनाशक वापरायचं आहे. कारण रासायनिक कीटकनाशक वापरल्यावर आपण सगळ्या मित्रजीवांचा सुद्धा नुकसान करणार आहोत, त्यांना पण मारणार आहोत. त्याच्यामुळे एक मित्रजीव जर गेला तर त्याच्याबरोबर कित्येक सारे जे शत्रू किडे आहेत ते वाढणार आहेत आणि त्यांना अटकाव करायला दुसरं कोणी नसणार आहे. तर सोयाबीनमध्ये येणारे जे कीड आहे यांची आता थोडक्यात माहिती घेऊया आपण की कुठले कुठले किडे सोयाबीनमध्ये येतात. तर सगळ्यात पहिलं म्हणजे खोडमाशी, जी त्याच्यात पानांवर आणि खोडावर साधारणतः अटॅक करत असते.
आणि ही एवढ्या मोठ्या प्रमाणावर नुकसान करू शकते की आपल्याला परत पेरणीसुद्धा त्याच्यामुळे करायला लागू शकते किंवा बऱ्याच अंशी उत्पादनामध्ये घट पण होते. आणि ह्या अंडीचा कोश जो असतो तो साधारणतः फांदीच्या बेचक्यात किंवा खोडामध्ये असतो आणि त्याच्यानंतर या कोशातनं पतंग निघतो आणि तो पुढे परत अळ्या देऊन नुकसान हे करत असतो. आणि याच्यामुळे फुलगळती होते, दाण्यांचं वजन कमी होतं आणि जवळजवळ 16 ते 30% पिकांचं 16 ते 30% जे नुकसान आहे उत्पन्नामध्ये एवढी घट येऊ शकते. तर हा खोडमाशीमुळे आपल्याला अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. दुसरा चक्रभुंगा नावाचा एक किडा आहे, तो पण फांदीवर किंवा खोडावर अटॅक करतो आणि फांदी आणि खोड पोखरून त्याच्यामध्ये पोकळी तो तयार करतो आणि नुकसान पिकाचं करतो. याच्यामुळे सुद्धा 66% पिकाचं नुकसानही होऊ शकतं. त्याच्यानंतर अळ्यांमध्ये जर आपण बघितलं तर हिरवी अळी आणि उंट अळी. याच्या अगोदर आपण हे चक्रीभुंगा आणि खोडमाशी यांचं नियंत्रण करण्यासाठी आपण काय करू शकतो, तर याच्यासाठी जे मेटारिझम नावाची बुरशी आहे तिचा आपण फवारा करू शकतो. जमिनीमध्ये आपण ह्या मेटारिझमचा वापर करू शकतो जेणेकरून ह्याचं जे इनॉक्युलम आहे ते तिथं मेंटेन राहील आणि अळीच्या कोशाला किंवा अळी अवस्थेला ते इन्फेक्ट करू शकेल. किंवा कडुलिंबावर आधारित किंवा वेगवेगळ्या वनस्पतींवर आधारित जे कीटकनाशकं आहेत मार्केटमध्ये अवेलेबल आहेत हे आपण वापरू शकतो. करंजीचा एक्स्ट्रॅक्ट आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो. ह्या सगळ्या पर्यायाने जर काही कंट्रोल नाही झाला तर मात्र मग आपण इमामेक्टिन बेन्झोएट, त्याच्यानंतर थायक्लोप्रिड, इथिऑन, ट्रायझोफॉस यासारखे जे कीटकनाशकं आहेत यांचा वापर करून त्यांचं नियंत्रण करू शकतो. त्याच्यानंतर आता आलं की कुठल्या प्रकारच्या अळ्या सोयाबीनवर येतात. सगळ्यात पहिली म्हणजे हिरवी उंट अळी. हिरवी उंट अळी आपल्याला माहीत असेल, हिला नावच पडलं कारण ती उंटासारखी पाठ वर करून चालते. म्हणजे आपण जर व्यवस्थित बघितलं तर जे चालताना तिच्या तोंडाकडचा आणि तिच्या शेवटचा शेपटीकडचा असा 2 भाग एकत्र आणते. त्याच्यामुळे त्याचा पाठीचा मधला भाग असा उंटाच्या पाठीसारखा उंच होतो. त्याच्यामुळे तिला उंट अळी म्हणतात. उंट अळी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकते. उंट अळी पानं तर खातेच पण अगदी शेंगासुद्धा खाऊ शकते. म्हणून झाडाच्या वेगवेगळ्या अवस्थांना ती नुकसान करू शकते. त्याच्यानंतर तंबाखूची पाने खाणारी अळी, जिला टोबॅको कॅटरपिलर म्हणतात किंवा स्पोडोप्टेरा म्हणतात शास्त्रीय भाषेमध्ये. आणि ही अळी जी आहे ही पुंजक्यामध्ये अंडे टाकते आणि हे अंडे ज्यावेळेस बाहेर पडतात तर एकाच वेळेस ते अंडे पान खायला सुरुवात करतात आणि पानाची अक्षरशः जाळी बनवतात. आणि म्हणून याला आर्मी वर्म पण म्हणतात की एखादी आर्मी ज्या पद्धतीने चाल करून जाते शत्रूवर त्या पद्धतीने आर्मीसारखे हे अंडे एकाच वेळेस शेकडो हॅच होतात आणि पूर्ण पानाची जाळी करतात. तर ही पण खूप काय म्हणतात त्याला हानिकारक प्रकारची अळी आहे. त्याच्यानंतर केसाळ अळीचा प्रादुर्भाव याच्यावर होतो. केसाळ अळी पण वेगवेगळ्या अवस्थांमध्ये झाडाला नुकसान करू शकते. खोळावर, पानांवर, अगदी फळावर सुद्धा ही नुकसान करू शकते. तर आपल्याकडे केसाळ अळीचा तेवढा मोठा प्रादुर्भाव दिसून येत नाही जेवढा स्पोडोप्टेराचा म्हणजे टोबॅको कॅटरपिलरचा दिसून येतो. त्याच्यानंतर पाने पोखरणारी अळी, त्याला हेलिकवरप्पाही म्हणतात किंवा हिचं जुनं नाव हेलिओथिस म्हणून होतं. आता शास्त्रज्ञांनी त्याचं नाव बदलून हेलिकवरप्पा केलं आहे. तर ही अळी पानं कुरतडत असते. ही अळी स्पोडोप्टेरासारखी एकदम अंडी टाकत नाही खूप सारी झुपक्यामध्ये. ही एक अंड वेगळं वेगळं टाकते आणि जसं ते अंड हॅच झालं तर जिथं ते अंड हॅच झालं तिथं ते अळी खायला सुरुवात करते आणि पानाला मध्ये मध्ये छिद्र झालेले आपल्याला दिसतात. स्पोडोप्टेरा अळीचं नुकसान आपल्याला लांबूनच कळतं की पानाची जाळी झाली आहे, पण हेलिओथिसमध्ये हे पानाला छिद्र झालेले असतात. तर अशा पद्धतीने हेलिओथिस अळी ही पानं पोखरायचं काम करते. त्यांचं जैविक नियंत्रण काय? तर जैविक नियंत्रण सगळ्यात पहिलं म्हणजे आपण कामगंध सापळे लावू शकतो. या सगळ्यांचे फेरोमोन ट्रॅप्स अवेलेबल आहेत. हे फेरोमोन ट्रॅप्स प्रत्येकाचे एकरी रिकमेंडेशन्स वेगळे असतात. कोणी 5 सांगतात, कोणी 10 सांगतात. तर ते फेरोमोन ट्रॅप्स लावल्यावर आपण मोठ्या प्रमाणात त्याचा पाखरू जे आहे, त्याचा जो मॉथ आहे त्यालाच कंट्रोल करू शकतो. त्याच्या पुढे आपण कडुलिंबावर किंवा करंजावर आधारित जे कीटकनाशक आहे त्याचा कंटिन्युअस फवारा मारू शकतो. जर मार्केटमध्ये तुम्हाला घ्यायचं नसेल तर कडुलिंबाचं तेल आणायचं, त्याच्यामध्ये निरमा किंवा कुठलाही साबण मिक्स करायचा
त्याला व्यवस्थित मिसळायचं. त्याच्यावर आलेला जो तेलकट तवंग आहे तो काढून घ्यायचा आणि याला फवारायचा. हा फवारा जरी रेग्युलर ठेवला तरी बऱ्याच अंशी याचा कंट्रोल आपल्याला करता येतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या ज्या बुरशी आहेत, जसं मी सांगितलं मेटारायझम, बिवेरिया, पॅसिलोमायसिस, नोमारिया यासारख्या ज्या बुरशी आहेत ह्या अळीला मारायचं काम करत असतात. आणि ह्या बुरशा बुरशीजन्य कीटकनाशकं जे आहेत हे यांचा फायदा असा आहे की याच्यामध्ये तुमचा सक्रिय घटक हा स्वतःहून रेप्लिकेट होत असतो, तो जिवंत असतो. रासायनिक कीटकनाशकं किंवा झाडांवर आधारित कीटकनाशकांमध्ये तुमचा सक्रिय घटक हा जिवंत नसतो, तो मेलेला असतो. तो एकदा वापरला तर तो कामात न गेला, तो वन टाईम यूज असतो. पण बुरशांमध्ये तो एकच ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट परत वाढणार असतो किड्यांच्या शरीरावर आणि त्याची पुढची पिढी पण येणार असते. त्याच्यामुळे बुरशीवर आधारित कीटकनाशकं ही कायम लॉंग टर्ममध्ये प्रभावी असतात, तर त्यांचा वापर आपण करायला पाहिजे. बॅसिलस thuringiensis सारखे जे जीवाणू आहेत, बीटी ज्याला म्हणतो आपण, तर हे जीवाणू पण अळ्यांवर खूप प्रभावी असतात, तर त्याच्यावर आधारित कीटकनाशकसुद्धा आपण वापरू शकतो. आणि जर हे नाहीच काम झालं याच्याने तर मग रासायनिक कीटकनाशकं आहेत ज्याच्यामध्ये प्रोफेनोफॉस आहे, त्याच्यानंतर एंडॉक्झिकार्ब आहे, हे सगळे इमामेक्टिन बेन्झोएट आहे, या प्रकारची कीटकनाशकं आपण याच्यामध्ये वापरू शकतो. त्याच्यानंतर टाईम येतो तो म्हणजे रस शोषणाऱ्या किड्यांचा. आणि रस शोषणाऱ्या किड्यांमध्ये पांढरी माशी हा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाची कीड आहे. पांढऱ्या माशी जर तिच्या नावावरूनच आपल्याला कळतं की ती पांढऱ्या रंगाची असते आणि ती माशी असते, उडत असते. तर पांढऱ्या माशीचं एक ओळख अशी आहे की ती एक पांढरा थर तयार करते आणि त्या थराखाली आपली अंडी टाकते. त्याच्यामुळे नैसर्गिक शत्रूंपासनं किंवा कीटकनाशकांपासनं, फवाऱ्यांपासनं त्याच्या अंड्यांचं आणि पिलांचं संरक्षण होत असतं. आणि त्याच्यानंतर ती अंडी एकदाची फुटली, हॅच झाली, त्याच्यातनं पिलं बाहेर आली की मग ती मोठी होतात, त्यांना पंख फुटतात आणि ते उडायला लागतात आणि दुसऱ्या झाडावर जातात. पांढरी माशी जेव्हा वाढत असते त्याचबरोबर ती एका प्रकारचा मधासारखा पदार्थ तयार करत असते आणि त्या पदार्थावर परत काळ्या रंगाची बुरशी येते आणि पूर्ण झाडं काळी होतात. त्याचं फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण क्रिया हिच्यावर विपरीत परिणाम होतो आणि त्याच्यामुळे झाड मरतं. आणि हे जे रस शोषणाऱ्या किडी आहेत त्यांच्यामुळे क्लोरोफिल पण कमी होतं आणि क्लोरोफिल कमी झालं की ॲटोमॅटिकली क्लोरोसिस नावाचा रोग पिकांवर येतो. जसं आपल्यामध्ये ॲनिमिया होतो, आपल्या रक्तामध्ये हेमोग्लोबिन असतं, तसं झाडामध्ये क्लोरोफिल असतं. आपल्यामध्ये रक्त कमी झालं किंवा हेमोग्लोबिन कमी झालं तर ॲनिमिया होतो. तसंच झाडामध्ये क्लोरोफिल कमी झालं तर क्लोरोसिस रोग होतो. आणि हे क्लोरोसिस रोग व्हायचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे रस शोषणाऱ्या किड्या, त्याच्यातली एक पांढरी माशी. पांढरी माशीचं सुद्धा आपण नियंत्रण करत असताना मेटारिझम नावाची बुरशी, बिवेरिया बुरशी यांचा खूप छान रिझल्ट त्याच्यावर येतो. याचा वापर आपण करू शकतो. त्याचबरोबर कडुलिंबावर आधारित किंवा वेगवेगळ्या औषधी झाडांवर आधारित, अर्कांवर आधारित कीटकनाशकं उपलब्ध आहेत, हे आपण वापरू शकतो. किंवा घरच्या घरी आपण काढे बनवून किंवा घरच्या घरी कडुलिंबाचे लिंबोळी पेंडीचा एक्स्ट्रॅक्ट करून किंवा लिंबोळ्यांचा एक्स्ट्रॅक्ट करून, कडुलिंबाच्या पानांचा अर्क काढून किंवा दशपर्णी अर्क, अशा प्रकारचे शतपर्णी अर्क हे वापरून आपण याचं नियंत्रण करू शकतो. आणि जर हे वापरूनही जर त्याचं नियंत्रण होत नसेल तर मात्र मग आपण रासायनिक कीटकनाशकं वापरावं, हा एक पर्याय त्याच्यासाठी उरतो. तर अशा पद्धतीने आपण एकात्मिक कीड नियंत्रण हा सोयाबीनमधला विषय आज हाताळलेला आहे आणि जास्तीत जास्त माहिती द्यायचा प्रयत्न मी केला आहे. जर काही आपले प्रश्न असतील, आपल्याला शंका असतील तर आमच्या पोर्टलवर तुम्ही पाठवू शकतात किंवा आमच्या फेसबुक पेजवर आपण आपले शंका, आपले प्रश्न विचारू शकतात. आणि अशाच पद्धतीने जे वेगवेगळे टेक्निकल विषय आहेत ते आम्ही हाताळणार आहोत आणि याच्यामध्ये आपण पुढेही कनेक्टेड राहू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.